ते वाचलं जातं. अरे म्हणजे डायलॉग जो सांगितला जातो. पण ऊर्जेचं जे कारण आहे, मगाशी सुरुवातीलाच खांडेकरांनी आटपाडीचा उल्लेख केला. आटपाडी हे जुन्या औंध संस्थानामध्ये, औंध पुण्याच्या जवळचं आहे ते नाही, सांगली जिल्ह्यामध्ये औंध म्हणून एक छोटं संस्थान, आता सातारा. तर त्यामुळं त्या संस्थानचा जो राजा होता बाळासाहेब पंत प्रतिनिधी, त्यांचे दोन मोठी वैशिष्ट्ये होती. त्या संस्थांचं वैशिष्ट्य हे पण होतं की स्वराज्य यायच्या अगोदरपासून तिथं ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असत. म्हणजे इतकं ते एका दृष्टीनं प्रगल्भ असा राजा होता. त्यांना दोन गोष्टींची फार आवड होती. एक म्हणजे सूर्यनमस्कार आणि दुसरं म्हणजे चित्रकला. तर आमच्या शाळेत सगळ्याच ठिकाणी, माझे वडील हायस्कूलचे हेडमास्टर होते आटपाडीला, आणि आमच्या शाळेत आणि सगळ्या औंध संस्थानातल्या सगळ्या शाळेत हा नियम असायचा की पहिला तास हा सूर्यनमस्काराचा. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सकाळी पहिला तास सूर्यनमस्कार 25 नमस्कार घालायला लागायचे. आटपाडीला तर सगळ्यांना नमस्कार एकत्र घालायला यावेत म्हणून सूर्योपासना मंदिर आहे. असं मंदिर म्हणजे कुठल्याच शाळेत केव्हाच नसेल. पण विद्यार्थ्यांना जमिनीवरती नमस्कार घालायच्या ऐवजी जरा फरशी वगैरे असलेलं असं एक मंदिरासारखं, तर तिथे 25 नमस्कार रोज घालायला लागायचे. तर तुम्ही विचार करा की पहिलीपासून 11वी पर्यंत 25 नमस्कार रोज जर घातले तर प्रकृती किती चांगली असेल. तर माझी जी प्रकृती आहे चांगली, त्याचं कारण हे आहे की सूर्यनमस्कार. आणि दुसरं ऊर्जेचं कारण असं की माझे वडील हे त्यावेळेला MABT होते, पण सरकारची इंग्रज सरकारची नोकरी करायची नाही म्हणून त्या संस्थानात नोकरीला गेले होते. त्यामुळे वडिलांच्याकडनंही काही सूर्यनमस्कार. 3,900 रुपयाची नोकरी सोडून जेव्हा तुम्ही राजकारणात सक्रिय व्हायचं आणि लष्कराच्या भाकऱ्या भाजायचं ठरवलं, तेव्हा तुमच्या घरातनं काय प्रतिक्रिया होती? तुम्ही विचारलंच नाही? नाही, मी कुठलीही गोष्ट घरात न विचारता केलेली नाही. आणि असा महत्वाचा निर्णय घ्यायचा तर निश्चितपणानं पत्नीला तर विचारलंच पाहिजे. आणि पत्नीला मी सांगितलं की असं लोक म्हणतायत. तर आमचे जे संघटन मंत्री होते वसंतराव भागवत म्हणून, मग ते घरी आले. फायनल एखादं लग्न ठरवायला जसं असं तसंच हा प्रकार होता की बाबा यांनी नोकरी सोडायला पाहिजे, आम्ही सगळं पाहू. तेव्हा पत्नीने एक अट घातली, म्हणाली असं तर कुठे हे घरी जास्त असतात, आणि त्यामुळं तुम्ही जरी म्हणताय की तुम्हाला आत्ता जो पगार मिळतो त्याची व्यवस्था पार्टी करेल, तर तुमची पार्टी केवढी मोठी आहे हे मला माहिती आहे. माझ्या पत्नीचे वडील कान्हा धारप हे अतिशय प्रसिद्ध असे वकील होते मुंबईतले, आणि स्वातंत्र्यवीर हिंदू महासभेचे समर्थक होते. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावरती जो खटला चालला होता तो प्रत्यक्ष खटला पुण्याच्या भोपटकरांनी चालवला, पण त्याला जो एक लीगल माहिती द्यावी लागते ते हे कान्हा धारप देत असत. त्यामुळे तिनं म्हटलं की नंतर काय होईल काही सांगता येत नाही, आज देतील पण समजा काही उद्या राजकारणात काही होऊ शकतं, तर मग तुम्ही मला नोकरी करायला परवानगी द्या. तर ती मग BA होती, मग तिनं BEd केलं आणि मग मुंबई महापालिकेमध्ये तिला शिक्षिकेची नोकरी मिळाली. त्यामुळं पत्नीचं माझ्या व्यक्तित्वामध्ये आणि कामामध्ये मोठा सहभाग आहे आणि चांगलं चाललं. मग त्यातनं पुढे आमदार झालो, हे झालो, तर आर्थिक अडचण कधी अशी झाली नाही. पण तिनं जो सहयोग त्यावेळेला केला आणि त्यातनं आमच्या बायकोलाही बाकीच्या काही महिला कार्यकर्त्या विचारायचे, पण तुम्ही कुठे दिसत नाही, तुमचे हे मात्र आम्हाला सांगतात की महिलांनी काम केलं पाहिजे वगैरे. तर पत्नीनं सांगायचे त्यांना, मला 2 मुली आहेत, मी शाळेत नोकरी करते, शिवाय मुलींचं सांभाळायला लागतं, आणि हे करतायत ना तर माझ्यामुळेच करतायत. पण एकूण घरचं सहकार्य खूप चांगलं मिळालं. राम नाईक सर आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशात कोणकोणते सकारात्मक बदल घडवले, तिथे त्यांचा अनुभव कसा होता, आणि सध्या भाजपत जे थोडेसे बदल होत आहेत त्याबद्दल त्यांचं मत काय,
या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं त्यांच्याशी गप्पा सुरू राहतील, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत रहा माझा कट्टा. ब्रेकनंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक आज आपल्या कट्ट्यावरती आहेत. त्यांच्याशी मनमोकळा संवाद सुरू आहे. भाऊ, मुंबईत 2 नगरसेवक, 2 खासदार, त्यात